नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। मी आहे किरण आणि आज वरण भातासोबत खाण्यासाठी मी बनवला आहे हा भेंडी फ्राय। तर एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खूप मस्त पण लागते। जर एखाद्या वेळे डब्याला पण जर तुम्हाला पटकन काहीतरी बनवून द्यायचं असेल तर दिस इज गो टू रेसिपी। तर मी काय केले, भेंड्या सर्व धुवून छान सुकवून घेतलेल्या आहेत कपड्याने आणि त्यानंतर आता भेंडीला अशा प्रकारे एकच उभा काप देऊन घेतलेला आहे। सगळ्या भेंड्यांना मी अशा प्रकारे एक एक काप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडा गरमरीत ठेवायचा आहे। त्यामध्ये मीठ, धना पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे आपल्याला जसं तिखट हवं तशी मिरची पावडर, बस एवढेच 4 वस्तू त्या कुटामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता जे आपलं हे मसाला तयार झाला आहे तो ह्या भेंड्यांमध्ये अशा प्रकारे सर्व भेंड्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे। आणि एकदा की सगळ्या भेंड्यांमध्ये हे भरून झालं तर ज्या भेंड्या छोट्या आहेत साईजनी त्या ठीक आहेत, पण ज्या अशा मोठ्या आहेत त्याला असे मधून 2 काप देऊन आपण करून घेणार आहोत रेडी। मग त्यानंतर तव्यावर तेल गरम करायला ठेवायचं आणि सगळ्या ह्या कापलेल्या भेंड्या तेलात फ्राय करून घेणार आहोत आपण। बस इतकी इझी रेसिपी आहे, इतकी झटपट होणारी आणि तोंडी लावण्यासाठी खरंच खूप छान याची चव लागते आणि डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर आता ह्या भेंड्या मी छान परतवून घेतलेल्या आहेत तेलात पूर्ण आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। अधूनमधून झाकण काढून परतत राहायचं। एकदा की भेंडी दाबायला लागली की आपला भेंडी फ्राय रेडी आहे। तर नक्की तुम्हाला अशा रेसिपीज, गावाकडील जेवण आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा।